अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये शुक्रवारी कला केंद्रात नाचणाऱ्या एका नर्तिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। दीपाली गोकुळ पाटील असं या नर्तिकेचं नाव आहे आणि तिनं खरडा रोडवरच्या साई लॉजमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। दरम्यान आत्महत्या प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि ही व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं बोललं जातंय। दीपालीच्या आत्महत्येची सीसीटीव्हीद्वारे चौकशी करावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। तर या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधल्या अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, वास्तव आहे। आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही। कोणी असेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील। कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते। या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। 2016 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निवडून आलेले, त्यावेळेस नगरसेवक होते। 2019ला पण रोहित पवार यांचंच काम केलेलं आहे आणि 2024ला खरड्याला शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये सुद्धा अधिकृत त्यांनी प्रवेश वगैरे केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही। लॉज खरडा रोड या ठिकाणी महिला नामे दीपाली गोकुळ पाटील राहणार कपनेश्वर रोड जामखेड हिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करीत आहोत।